देशमुख कुटुंबियांचं दुःख आणि घडलेला अतिशय हिंसात्मक हा प्रभाग जो आहे, खून जो आहे, या विषयात संपूर्ण महाराष्ट्राची हीच भावना आहे की जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई, कठोर कारवाई ही होणारच आहे, प्रस्तावित आहे, सुरू झालेली आहे. कोण कोणाला भेटतं याच्यावर मी काही प्रतिक्रिया देणार नाही. राज्य सरकार म्हणून आम्ही कायदा सुव्यवस्थेत माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार सरकार काम करेल आणि यंत्रणा काम करते. अनेक आमदार असतील, पदाधिकारी आहेत, सुरक्षा केलेली आहे. आज मी रवींद्र नाट्यगृह आणि पु ल देशपांडे अकादमी ही आता मुंबईकरांसाठी खुली होणार ही आनंदाची बातमी कळवत असताना मला दुसऱ्या कुठल्या विषयाकडे आज तरी वळावं असं वाटत नाही. मंत्रालयामध्ये कुठेतरी श्रेयाचं राजकारण सुरू आहे आणि वेळांची जत्रा भरली असा आरोप जो आहे तो संजय राऊत. ज्यांना आता इस्पितळात नाव घालण्याची वेळ आली आहे आणि ते वेड्यांच्या इस्पितळात ते वेड्यासारखं बडबड करतात, त्यात अग्रणी नाव संजय राऊत यांचं आहे. नहीं, संजय राउत कह रहे हैं कि सरकार में जो है ये जनतेत कोणी लावला बॅनर, का लावला बॅनर याच्यावर आम्ही काय टिप्पणी करायची? ज्याने बॅनर लावला त्याला विचारा. आणि कोणाचंही कुटुंब एकत्र राहिलं तर आम्हाला काही त्रास नाहीये. आणि ठाकरे कुटुंबाच्या बाबतीत कुटुंब एकत्र राहू नये हे उद्धव ठाकरेंनी बघितलं पाहिजे, राहावं की राहू नये. कारण जबाबदारी त्यांची आहे. त्यांना वहिनी नाही चालत, चुलत भाऊ नाही चालत, स्वतः वडिलांच्या प्रॉपर्टीवर कोर्टात जावं लागतं. उद्धव ठाकरेंनी यातनं शिकलं पाहिजे. बाकी ठाकरे कुटुंब एकत्र राहावं याच्यात काहीच चुकीचं नाही, आनंदाचंच आहे. देशमुख कुटुंबियांचं दुःख आणि घडलेला अतिशय हिंसात्मक हा प्रभाग जो आहे, खून जो आहे, या विषयात संपूर्ण महाराष्ट्राची हीच भावना आहे की जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई, कठोर कारवाई ही होणारच आहे, प्रस्तावित आहे, सुरू झालेली आहे. कोण कोणाला भेटतं याच्यावर मी काही प्रतिक्रिया देणार नाही. राज्य सरकार म्हणून आम्ही कायदा सुव्यवस्थेत माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार सरकार काम करेल आणि यंत्रणा काम करते. अनेक आमदार असतील, पदाधिकारी आहेत, सुरक्षा केलेली आहे. आज मी रवींद्र नाट्यगृह आणि पु ल देशपांडे अकादमी ही आता मुंबईकरांसाठी खुली होणार ही आनंदाची बातमी कळवत असताना मला दुसऱ्या कुठल्या विषयाकडे आज तरी वळावं असं वाटत नाही. मंत्रालयामध्ये कुठेतरी श्रेयाचं राजकारण सुरू आहे आणि वेळांची जत्रा भरली असा आरोप जो आहे तो संजय राऊत. ज्यांना आता इस्पितळात नाव घालण्याची वेळ आली आहे आणि ते वेड्यांच्या इस्पितळात ते वेड्यासारखं बडबड करतात, त्यात अग्रणी नाव संजय राऊत यांचं आहे. नहीं, संजय राउत कह रहे हैं कि सरकार में जो है ये जनतेत कोणी लावला बॅनर, का लावला बॅनर याच्यावर आम्ही काय टिप्पणी करायची? ज्याने बॅनर लावला त्याला विचारा. आणि कोणाचंही कुटुंब एकत्र राहिलं तर आम्हाला काही त्रास नाहीये. आणि ठाकरे कुटुंबाच्या बाबतीत कुटुंब एकत्र राहू नये हे उद्धव ठाकरेंनी बघितलं पाहिजे, राहावं की राहू नये. कारण जबाबदारी त्यांची आहे. त्यांना वहिनी नाही चालत, चुलत भाऊ नाही चालत, स्वतः वडिलांच्या प्रॉपर्टीवर कोर्टात जावं लागतं. उद्धव ठाकरेंनी यातनं शिकलं पाहिजे. बाकी ठाकरे कुटुंब एकत्र राहावं याच्यात काहीच चुकीचं नाही, आनंदाचंच आहे.